नमस्कार मंडळी. वाणी ही आपल्याला देवाकडून मिळालेली फार मोठी देणगी आहे. पण ह्या वाणीचा उपयोग माणूस कसा करतो हे प्रत्येक माणसावर अवलंबून असतं. एक मजेदार तुम्हाला किस्सा सांगते की आमच्या ओळखीत एक मास्तर होते. ते निवृत्त झाले. आता निवृत्त झाल्यानंतर आता त्यांना नेहमी सवय मुलांना शिकवण्याची. मग आता काय करायचं, त्यांचा वेळ जाईना. मग घरातल्या मुलांना, बायकोला, सगळ्यांना सारखे शिकवायचे. असं करा, तसं करा, तसं करा, तसं करा, रागवायचे. घरातली कंटाळून गेले, कोणी त्यांचं ऐकत नव्हते. आता ह्यांनी बाहेर जाऊन काय करायला लागले की जिथे कुठे ओळखीत कोणी गेलं असं समजलं की तिथे त्यांच्या अंत्ययात्रेसाठी म्हणून जायचे. आणि नेहमीचे तिथले लोक जे तिरडी बांधण्याचं काम करायचे ते तरुण मुलं, आणि ते तिरडी वगैरे बांधण्याचं सगळं. पण हे तिथे कमरेवर हात ठेवून उभं राहून आणि नुसतं शिकवायचे. असं बांधा, तसं बांधा, तुम्हाला अजून बांधता येत नाही, इथून दोरी अशी करा, ही कमची अशी इकडे करा, हे असं करा. अरे अशी बांधाल तर तो मुर्दा हलून पडेल रे खाली. असं करता करता यांनी त्यांना शिव्यागाळी करायलाही सुरुवात केली. गधड्यांनो, नालायक, तुम्हाला मी इतक्या दिवसापासून शिकवतोय पण अजून तुम्हाला तिरडी बांधता येत नाही रे, काय म्हणावं रे तुम्हाला मूर्खांना. हे असं इतक्या लोकांसमोर अपमान करायला लागले. मग एकाचं डोकं सटकलं आणि तो म्हणे आज मी ह्या गुरुजींची बोलती कायमची बंद करेन. बाकीचे म्हणले नको नको रे, अरे ही वेळ नाही, हा प्रसंग नाही बाबा, आपल्यावर मोठे आहेत. म्हणे नाही नाही तुम्ही थांबा. आणि मग त्यांनी त्यांच्याकडे गेला, त्यांना नमस्कार केला आणि म्हणे गुरुजी काका आम्ही चुकलो, क्षमा करा आम्हाला. तुम्ही इतक्या दिवसापासून आम्हाला शिकवताय तिरडी कशी बांधायची, पण आम्ही मूर्ख असे की आम्हाला अजून जमली नाही हो चांगली. पण आज ह्या सगळ्या लोकांच्या समोर मी वचन देतो तुम्हाला की तुमच्या वेळेला इतकी छान तिरडी बांधू की तुमचा मुर्दा आम्ही उड्या मारत आणि धावत नेलं तुम्हाला तरी टस की मस होणार नाही, ह्याची खात्री देतो. आणि गुरुजींचा चेहरा बघण्यालायक